गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने नीट समजून घेतलं पाहिजे की तुम्ही कोण आहात आणि मी कोण आहे. चुकून एखाद्याचा गैरसमज होईल म्हणून मी पहिलेच क्लिअर करतो की आय एम नॉट बाबा बुवा और बापू. आय एम नॉट अ धर्मगुरु. मी स्पिरिच्युअल कोच आहे. मी कॉन्शियसनेस कोच आहे. मी मॅनिफेस्टेशन कोच आहे आणि डॉक्टर आहे. डॉक्टर म्हणून मी पेशंट तपासतो, 300 रुपये घेतो. ही सेवा झाली की व्यवसाय झाला? पण मी 300 रुपये घेतलेत. सेवा पण झाली आणि व्यवसाय पण झाला तुमच्या दृष्टीने. पण सेवा केल्यानंतर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला मेवा भेटतोच. बरोबर? सेवा केली तर मेवा भेटतोच. भौतिक नियम आहे हा. देशी तेव्हा घेशी, ऐसा उदार मनविशी. भगवंत उदार आहे. 10,000 नाही, सहस्र हातांनी तो आपल्याला द्यायला बसलेला आहे. पण देशी तेव्हा घेशी, विषय समजून घेतला पाहिजे. आणि अगदी तसंच भौतिक नियमांच्या अधीन हे जग चालू आहे. गुरुत्वाकर्षणाचा नियम ही प्रकृती पाळते. तसं तुम्ही आम्ही सुद्धा भौतिक नियमांचं पालन केलं पाहिजे. मी जर म्हटलं, लोकांचा काही लोकांचा गैरसमज आहे. काही लोक काय म्हणतात, डॉक्टरने रात्री 2 वाजता उठला, डॉक्टरने मला चेक केलं, मग काय कौतुक केलं? त्याचं कामच आहे. त्याचं कामच आहे. अरे पण रात्री 2 वाजता उठल्यामुळे मला पहाटे 5 वाजेपर्यंत झोप आली नाही, 4-5 तास माझ्या झोपेचा चक्काचूर झाला. 300 रुपये करता? विषय लक्षात येतो की नाही? माझी अख्खी रात्र फायर झाली, 300 रुपये करता? मग ही काय झाली? पण लोकांना काय वाटतं की जर फुकट केलं तर त्याला सेवा म्हणतात. काय म्हणतात लोक? डॉक्टर धंदा करतायत. डॉक्टर धंदा करतायत. व्यवसाय, धंदा म्हणजे व्यवसाय. वेश्या सुद्धा धंदा करते. येस ऑर नो? शरीर विकते, पैसे कमवते. ती सेवा करते का? ती सेवा करते. अरे तुम्ही मला, सर तुम्ही आम्हाला चुकीचं शिकवताय. संत कान्होपात्रा वेश्या होती. वेश्या होती. जोपर्यंत वेश्या होती तोपर्यंत इमानदारीने वेश्या व्यवसाय केला. विषय लक्षात येतोय का तुम्हाला? नीट समजून घ्या. इमानदारीने. तुम्ही म्हणा सर वेश्या व्यवसायात सुद्धा इमानदारी असते. हो. जो कस्टमर येतोय त्या कस्टमरची मी सेवा करतोय, त्याला जे पाहिजे ते देतोय आणि त्याच्या अगेन्स्ट मी त्याच्याकडनं काय घेतोय? सेवा मूल्य घेतोय. त्याच्या अगेन्स्ट मी त्याच्याकडनं सेवा मूल्य घेतोय. माझा भाव काय आहे ते महत्वाचं आहे. मी 300 रुपये घेतलेत, पेशंटला आरोग्य मिळो अथवा न मिळो, ते खड्ड्यात जाओ, अपना काम बनता तो भाड में जाए जनता. असा जर माझा दृष्टिकोन असेल तर मी सेवा करत नाही, मी धंदा करतोय. विषय समजतोय का? नक्की समजतोय. एक कसाई आहे, त्याचा वडिलोपार्जित धंदा आहे. कशाचा? आणि त्याला माझ्यासारखा गुरु भेटला आणि त्याने सांगितलं की अरे अशी हत्या करणं पाप आहे. तो म्हणे माझं पोट कसं चालेल? माझ्या वडिलांनी, माझ्या पंजाने हाच धंदा केला. काय? कोंबडं मारायचा आणि लोकांना विकायचा. मी लोकांना सांगत नाही तुम्ही खास. लोक विकत घेतात, मला पैसे देतात, लोक घेतात. त्यांचा धर्म त्यांच्याजवळ. पण मी कसायाचा धंदा करतो, हा माझा व्यवसाय आहे. मी मापात पाप करत नाही. 1 किलो ना तर 1 किलो बरोबर मोजून देतो, 1 किलोचे पैसे घेतो. आणि माझ्या वडिलांनी पण तेच केलं, माझ्या आजोबांनी पण तेच केलं. माझ्या कुटुंबाचा चरितार्थ याच्यावरच चालतो. मग तो धंदा करतोय की सेवा करतोय? तो सेवा करतोय. नीट समजून घ्या.
नीट समजून घ्या. त्याला हा धंदा सोडायची बदलायची आवश्यकता नाही. फक्त ते करताना त्याचा भाव काय आहे ते त्यांनी निश्चित करण्याची आवश्यकता आहे. एखादा नोकरदार, मला 60,000 रुपये पगार मिळतो, मला 30 दिवस काढायचे. काय? मला 60,000 पगार मिळतो म्हणजे दिवसाला किती झाले? 2,000. 2,000 रुपयाकरता मी तिथं जातो. शक्यतोवर 8 तास काम असतं. 8 तासात शक्यतोवर अर्धा तास कॅन्टीनला, अर्धा तास गप्पा मारण्यात, बरोबर, नंतर थोडस काम केल्यासारखं दाखवायचं कम्प्युटरवर, नंतर थोडस इकडे तिकडे चर्चा करून यायची, टाइमपास करून यायचा, आणि कामात लक्ष नाही. घरी बायकोने आज लाडू बनवले असतील का? पोरा शाळेतला गेले असतील का? ती चिंता करतो. बेईमानी करतोय, धंदा करतोय, सेवा नाही करत आहे. विषय लक्षात येतोय तुमच्या? जर तुमचा बॉस तुम्हाला त्या तुमच्या 8 तासाच्या बदल्यात जर तुम्हाला 2,000 रुपये देत असेल आणि त्या 2,000चा आउटपुट तुम्ही 1-2 तास टाइमपास करून देत असाल तर तुम्ही बेईमानी करताय. नीट समजून घेतलं पाहिजे. जर तुमचा बॉस तुम्हाला त्याच्यासाठी पे करतोय आणि हे तुमच्या दोघांमध्ये एमओयू झालाय, अंडरस्टँडिंग झाली आहे की तुम्हाला 60,000 रुपये दे, मी महिनाभर तुझ्या करता माझा 8 तास दिवसाचे मी तुला देतोय. धंदा आणि सेवा याच्यातला फरक नीट समजून घेतला पाहिजे. प्रत्येक तुमचं कार्य हे सेवा होऊ शकतं जर तुम्ही ते भगवंताला स्मरून केलं तर, आणि त्याच्यात प्रामाणिकपणा असेल तर. मग तुम्ही कसाही आहात, का तुम्ही व्यावसायिक आहात, का तुम्ही नोकरदार आहात, का तुम्ही एंटरप्रेन्योर आहात, का तुम्ही लेखक आहात, का तुम्ही कवी आहात, का तुम्ही ॲडव्होकेट आहात, का तुम्ही आर्किटेक्ट आहात, दॅट डझंट मॅटर. तुम्ही जे कार्य करत आहात ते कार्य करण्याच्या मागे तुमचा भाव काय आहे? भाव बळे आकळे येरवी ना कळे. मग आता काल आपण शरीर काय आहे ते समजून घेतलं. शरीर म्हणजे 2 हात, 2 पाय, 2 डोळे आणि आतले इंटरनल ऑर्गन्स, मेंदू, किडनी, लिव्हर, आतड्या, प्रत्येकाचं काय काय काम असतं त्याच्या डिप्स अँड डिटेल्स मध्ये आपण काल बऱ्यापैकी गेलो. हार्मोन्स बद्दल समजून घेतलं, हे कसं फंक्शन करतं ते समजून घेतलं. पण हे झालं हार्डवेअर, हे झालं हार्डवेअर. आज आपल्याला सॉफ्टवेअर समजून घ्यायचं आहे. सॉफ्टवेअर म्हणजे मन. सॉफ्टवेअर म्हणजे मन. आणि मनाला साधू संतांनी डिस्क्राईब केलेलं आहे, मन से बडा बहुरूपी न कोई, पल पल रचता स्वांग निराले, माया ममता में उलझा रहे हो, पड़ जाए जो मन के पाले, मन के बहकावे में न आ, मन राह भूलाए भ्रम में डाले, तू इस मन का दास न बन, इस मन को अपना दास बना ले. मग ही ब्रह्मविद्या तुम्हाला मनाचा दास बनायला शिकवत नाही, मनाचा बॉस बनून जगायला शिकवते. आणि ह्या ब्रह्मविद्येला मी नाव दिलंय चैतन्य जीवन शास्त्र. काय आहे? शास्त्र. शास्त्र म्हणजे सायन्स, राईट? चैतन्य म्हणजे कॉन्शियसनेस. चैतन्य म्हणजे कॉन्शियसनेस. शरीर स्थूल आहे पण कॉन्शियसनेस ऊर्जा आहे. ऊर्जा दिसते का? इलेक्ट्रिक करंट दाखवा बरं मला. असं बादलीत भरून आणा बरं इलेक्ट्रिक करंट मला. हात लावायला लागेल, बरोबर. आता हा लाईट चालू आहे याचा अर्थ याच्यात करंट आहे. पण बटन इथून बंद करा, त्या वायरमध्ये करंट आहे की नाहीये हे मला कोणी सांगू शकेल का? नाही, माहित नाही बाबा करंट आहे की नाही. राईट? लाईट लागतं, प्रकाश दिसतो म्हणून आपण सांगतो की हा त्याच्यात करंट आहे. पण हा करंट असताना आणि नसताना त्या वायरमध्ये काही फरक दिसतो का? ती वायर करंट असताना पण सारखीच दिसते आणि करंट नसताना पण सारखीच दिसते. यस ऑर नो? तशी ही बॉडी आहे. याच्यात आत्मा असताना मी झोपलेलो आहे आणि मी मेलेलो आहे.
या दोघांमध्ये तत्वतः फरक सांगता येणार नाही. पण जो विज्ञानवादी आहे तो काय म्हणेल, नाही जर हालचाल चालू असेल, श्वासोच्छ्वास चालू असेल तर मी म्हणेल की तो जिवंत आहे, अन्यथा तो मेलेला आहे. येस ऑर नो? अरे तो असा झोपतो जसा मरूनच जातो, असे काही काही लोक म्हणतात. पण झोपण्यामध्ये आणि मरण्यामध्ये तत्वतः हा फरक आहे की झोपेत श्वासोच्छ्वास चालू असतो आणि मृत्यूनंतर श्वासोच्छ्वास बंद असतो. जेव्हा तुम्ही जन्माला आलात तुमच्या वडिलांनी पेढे वाटलेत आणि मुलगी असेल तर बर्फी वाटली असेल. ओके, ती केव्हा वाटली? जेव्हा त्या मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला तेव्हा, आणि डॉक्टरांनी सांगितलं वा 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 अभिनंदन, तुम्हाला मुलगा झालेला आहे, 3 किलो वजन भरलं, छान रडलं. जेव्हा ते रडतं तेव्हा आपण हसतो. पण आपलं कर्म असं असलं पाहिजे, जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपण हसलो पाहिजे. आणि जनतेने काही अवघड आहे का? म्हणजे मी काही खूप रॉकेट सायन्स सांगतोय का? नाही. तुम्ही कर्म असे केले पाहिजेत. आणि तुमचा तो पहिला श्वास जेव्हा तुम्ही दवाखान्यात किंवा तुमचा जिथे जन्म झाला असेल तिथं जन्माला आलात, तुम्ही रडलात, डॉक्टरांनी सांगितलं, तुमच्या आई वडिलांनी पेढे वाटले, तो श्वास, आणि तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आमरपट्टा बांधून आलेलात, अरे आज नाही तर उद्या, एक दिवस जाना तो आखिर कंधों पे ही है. यस और नो? और ये भी सत्य है कि कफन को जेब नहीं होती. तो क्या लाए थे और क्या लेके जाएगा? मेक इट क्लिअर, मेक इट व्हेरी क्लिअर. मग काहीच आणलं नव्हतं आणि काहीच घेऊन जायचं नाहीये, मग कशाला काय उद्योग करायचे? असेल हरी तर देईल खाटल्यावर, मी चावणार सुद्धा नाही, तो माझ्या तोंडात घालून देईल. तो माझ्या तोंडात घालून देईल. नाही, तुला हे शरीर मिळालेलं आहे कर्म करण्यासाठी. मग कर्म कसे कर? जाताना लोकांनी म्हटलं पाहिजे बरं झालं गेलं, असं कर्म करशील? नाही. जाताना लोकांनी म्हटलं पाहिजे की अरे चांगला माणूस होता यार, जगाचं समाजाचं नुकसान झालं. तर हे केव्हा शक्य आहे? जेव्हा तुम्हाला तुमचं मन समजेल तेव्हा. आणि जर तुम्ही मनाचे दास बनून जगलात तर निश्चितच तुम्हाला जग चांगलं म्हणणार नाही. तुम्ही मनाचं बॉस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मनाचं बॉस बनणं एवढं सोपं नाही. मनाचा दास झालं ना की मन विचारांच्या चक्रात अडकवतं, थकवून टाकतं. सारखे विचार, स्ट्रेस वाढतो, एन्झायटी वाढते. स्ट्रेस आणि एन्झायटी का वाढते? कारण आपलं मन वर्तमान काळात नसतं. म्हणून नीट समजून घ्या. जर तुमचं मन वर्तमान काळात असेल आणि मी मनाला वर्तमान काळात आणण्यासाठी ट्रेनिंग दिली, काय ट्रेनिंग दिली? तुमच्या मनाला श्वासाशी बांधलं. यस सर नो? तुम्ही जे ब्रेथ वर्क केलं, जी ब्रह्मक्रिया केली, पहिला केला भस्त्रिका, त्याच्याने चितशक्तीचं रूपांतर प्राणशक्तीत झालं. नंतर केला कपालभाती, त्याच्याने प्राणशक्ती 72,000 नाड्यांपर्यंत पोहोचले. त्याच्यानंतर अनुलोम विलोम केलं, ही एनर्जी बॅलन्स झाली. आणि ही बॅलन्स एनर्जी जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी वापरतात, हो एनर्जी वापरतो ना, मी एनर्जी वापरतो, मी मेहनत केली, अंग मेहनत केली, थकतो की नाही? येस ऑर नो? मी काहीतरी मोठं काम होतं, बौद्धिक काम होतं, कम्प्युटरवर मोठं असाइनमेंट होतं, ते असाइनमेंट केलं, वर्मा सरांनी एकदम छान डिझाईन तयार केलं दिवसभर. संध्याकाळी घरी गेल्यावर त्यांना कसं वाटेल? ही विल फील एक्झॉस्टेड. येस ऑर नो? की आज मी दिवसभर भरपूर शारीरिक काम नाही केलेलं, बट स्टील ही फील्स एक्झॉस्टेड. मग बायकोच्या हातचा स्निग्ध आणि गोड चहा पिला की विल फील एनर्जाइज्ड. येस ऑर नो? हा सगळ्यांचा अनुभव आहे की नाही? मग आपल्याला ऊर्जा कुठून मिळते हे काल मी तुम्हाला सांगितलं. अन्न, पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश. आणि याच्यातलं सगळ्यात स्ट्रॉंग जे आहे तो हवा. म्हणजे सूर्यप्रकाश स्ट्रॉंग आहेच, पण सूर्यप्रकाशाला आपण एवढी व्हॅल्यू देत नाही. पण हवा, आपण जो हा ब्रेथ वर्क केला,
ही जी प्राणायाम केलं याला प्राणो का आयाम म्हणतात. आणि ह्या ब्रेथ वर्कला श्वासाला खूप अत्यंतिक महत्व आहे. का? कारण आपण नाकातून जी घेतो ती काय असते? हवा. पण आपल्या पेशीला जे मिळतं ते काय असतं? म्हणजे प्राणवायू. ऑक्सिजनला काय दुसरं नाव आहे? प्राणवायू. का हवा मिळते? हवा मिळाले तर टायर सारखे फुगून गेले असते तुम्ही. येस ऑर नो? आपण नाकातून जी घेतली ती काय होती? पेशीला काय मिळालं? प्राण. मग या दोघांमध्ये फरक आहे. कशामध्ये? श्वासामध्ये आणि प्राणामध्ये फरक आहे. येस ऑर नो? श्वास तुमचं शरीर आणि मनाला जोडून ठेवतो. कारण श्वास चालू आहे तोपर्यंत आपण म्हणतो की तो आहे. श्वासोश्वास थांबला का आपण म्हणतो तो गेला. बॉडी जशी आहे तशीच दिसते. डोळे पण काही वेगळे होत नाहीत. डोळे पण तेच असतात, पण त्या डोळ्यांनी दिसत नाही. जीभ पण तीच असते. एकदा का श्वास थांबला ना, जीभ पण तीच असते. पण जिभेला चव कळत नाही, जिभेला बोलता येत नाही. हात पण तेच असतात. हात हालचाल करत नाही, पाय हालचाल करत नाही. आपण म्हणतो तो गेला. सांगायचा मुद्दा एक आहे, जोपर्यंत हा श्वास आहे तोपर्यंत आपण आहोत. पण आपल्या बॉडीला जो मिळतो तो काय आहे? प्राण. मग शरीर आणि मन याला ज्याने जोडून ठेवलेलं आहे त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? श्वास. आणि मन आणि आत्मा याला ज्याने जोडून ठेवलेलं आहे त्याला काय म्हणायचं? प्राण. आणि प्राण एक नाही बरं. प्राण किती आहे? पंचप्राण. प्राण, अपान, समान, व्यान आणि उदान हे पंचप्राण आहेत. डॉक्टरांचा श्वास थांबला का लगेच डॉक्टर डिक्लेअर नाही करत. डॉक्टर डेथ डिक्लेअर करत नाही. श्वास तर अनेक गोष्टींमुळे थांबू शकतो, पण जेव्हा प्राणक्रमण होऊन जातं, जेव्हा शरीरातले पंचप्राण त्या अनंतात विलीन होऊन जातात, तेव्हा डॉक्टर डिक्लेअर करतात तो मेला. आणि मग कन्फ्युजन होतं काही मूर्खांचं. काय? अहो अर्धा तास झाला होता, हालचाल नव्हती काही चालू, ते श्वास थांबलेला होता. त्या डॉक्टरांनी बिल काढलं. बिल काढलं. श्वास तर कालच थांबलेला होता, आज ते म्हणतायत मेला. डॉक्टरांनी बिल काढण्याकरता 1 दिवस एक्स्ट्रा ठेवलं. मूर्खांचा बाजार आहे. विषय लक्षात आला की नाही? डॉक्टर डेथ कधी डिक्लेअर करतात? जेव्हा पंचप्राण त्या अनंतात विलीन होतात तोपर्यंत. श्वास थांबला म्हणून डॉक्टर डेथ डिक्लेअर करत नाहीत. सामान्य माणसं, मूर्ख माणसं म्हणू शकतात की आता श्वास बंद आहे म्हणजे तो मेलेला आहे. अरे नाही, श्वास थांबलेला आहे आणि त्या वेळेस तुम्ही डीसी शॉक दिला, तुम्ही रिसुसिटेशन दिलं, तर तो प्राण परत येतो की नाही येत? येतो की नाही येत? येऊ शकतो. येईलच याची गॅरंटी नाही. तो शेवटचा प्रयत्न असतो डॉक्टरांचा. त्याचे प्राण म्हणजे काय? श्वास थांबलाय पण प्राण अजून गेलेला नाहीये. त्यावेळेस त्या प्राणाला परत रिस्टार्ट करतात. डॉक्टरांना हे पॉसिबल होतं कधी कधी, प्रत्येक वेळेला नाही. ते त्या डिझीज कंडिशनवर आहे, ते त्या पेशंटच्या कंडिशनवर आहे, आणि सगळ्यात महत्वाचं त्या पेशंटच्या कर्मांवर आहे. नाही तर डॉक्टरांनी किती प्रयत्न केला, एखाद्याकरता काहीच प्रयत्न करत नाही. माझ्या आयुष्यात अशा असंख्य घटना आहेत की एखाद्याकरता जीव तोडून प्रयत्न केला पण त्याला वाचवू शकलो नाही, आणि एखाद्याकरता काहीच प्रयत्न केले नाही, तो सहज वाचून गेला. डीसी शॉक दिला, हृदय बंद पडलेलं हृदय चालू झालं. अरे करता करविता मी नाही, करता करविता तो आहे. आणि हे सगळं करायला त्याने मला फक्त निमित्त केलेलं आहे. कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. भाबड्या या भक्तासाठी देव करी काम, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. विषय समजला का तुम्हाला? जेव्हा करता करविता तो आहे असं मी म्हणतो आणि हे करायला त्याने मला निमित्त केलंय, तेव्हा मी माझं समर्पण त्याच्या चरणाशी ठेवतो.
आणि तो म्हणजे राम नाही. अरे कसला राम आणि कसला रहीम, तो आहे परब्रह्म. तो आहे परब्रह्म. परब्रह्म म्हणजे ज्याने ही सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे. कोणी त्याला ओम म्हणतं, कोणी त्याला आमीन, कोणी त्याला आमीन. पण ओम, आमीन आणि आमेन याच्यात काही साधर्म्य वाटतंय का तुम्हाला? याच्यात काही सायन्स आहे का? याच्यात काही सायन्स आहे का? हाच तुमचा आजचा होमवर्क. ओम, आमीन अँड आमेन याच्यात काय साम्य आहे? दिस इज युअर होमवर्क टुडे. मन, तुम्ही ज्याला मन म्हणतात, ज्याला आपण या स्ट्रक्चरचं सॉफ्टवेअर म्हणतो, सॉफ्टवेअर म्हणतो. पण सॉफ्टवेअर या मनापुरतं नाहीये. मन हे जे ना, हे सुद्धा सुपरफिशियल वर्ल्ड आहे. खरं वर्ड, खरा शब्द माइंड. यू शुड लिव्ह युअर लाईफ माइंडफुल. इंग्लिशमध्ये माइंडफुलनेस, कॉन्शियस लिव्हिंग, हे तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल. पण इंग्रजीमध्ये ह्या सॉफ्टवेअरला अचूक शब्द नाही आणि म्हणून सगळे माइंडच म्हणतात. आणि म्हणून आपल्याला पण बॉडी, माइंड आणि सोल आपण असं म्हणतो. अरे नाही, ज्याला आपण माइंड म्हणतो ना, त्याला आपल्या सनातन संस्कृतीमध्ये काय म्हटलं गेलेलं आहे? अंतःकरण. काय म्हटलंय? सामान्य लोकांना काय वाटतं, मन आणि अंतःकरण एकच शब्द आहे. अरे नाही, अंतःकरणात ती 4 गोष्टी येतात. या अंतःकरणात 4 गोष्टी येतात. अंतःकरणात कोणत्या कोणत्या 4 गोष्टी येतात? मन, बुद्धी, अहंकार, चित्त. शाबास. आणि याला म्हणायचं अंतःकरण चतुष्टय. कोणत्या कोणत्या 4 गोष्टी येतात? मन, बुद्धी, अहंकार, चित्त. दिस इज ऍक्च्युअली युअर सॉफ्टवेअर. बॉडीचं मी तुम्हाला सांगितलं काल. आज मी तुम्हाला मनाचं सांगतोय. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अहंकार दिसतो का? असतो का? डॉक्टर आहे मी असं बोललास तू मला? तुझी ही हिंमत? दिसतोय. काय दिसतोय? अहंकार. ओके. असतो का तो? 100% असतो. पण दाखव बरं मला. जसं किडनी दाखवता येते, जसा मेंदू दाखवता येतो, तसा अहंकार दाखवता येतो का? हा, दुसऱ्यावर दाखवता येतो. राईट. मग सॉफ्टवेअर येते. जे दिसतं त्याला म्हणायचं हार्डवेअर आणि जे दिसत नाही त्याला म्हणायचं सॉफ्टवेअर. तर ज्याला आपण मन म्हणतो, मन, माइंड हे रॉंग नेम आहे सॉफ्टवेअरला. सॉफ्टवेअरला खरं नाव आहे अंतःकरण. आणि अंतःकरणाचे हे 4 खांब आहेत: मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. मग आता मन काय आहे? तर सामान्यपणे मन ज्याला आपण म्हणतो ना, संकल्प विकल्प. संकल्प विकल्प ते सारखं चालू असतं. म्हणजे काय की मी आता हे करू की ते करू, या वेबिनारला रजिस्टर करू की नको करू, फ्री आहे, फ्री ऐकून घेऊ, पैसे देऊन करायचंय का? नको करायला. किती? 900. जास्त आहे. बरोबर नाही यार, पण काहीतरी चांगलं शिकायला भेटेल, करून तर बघू, तेच तर करून बघू. संकल्प विकल्प. आणि त्याच्यानंतर हे संकल्प विकल्प करताना तुम्हाला कोण गाईड करताय? बुद्धी. मन, बुद्धी काय सांगते? करून तर बघ. विवेक काय म्हणतो? अरे नाही, फायद्याचं होऊ शकतं बरं. काय गेले ते गेले 900 रुपये, 999 रुपये. एकदा ऐकून तर बघ काय म्हणणं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घेतात. ही बुद्धी आहे. दिसते का? त्या दिवशी वेबिनारला समजा 50 लोक असतील, एकाने रजिस्टर केलं. काय बोलतो मी? एकाने एक इथपर्यंत येऊन पोहोचला आणि उरलेल्या 49 लोकांनी काय? त्यांच्या मनात संकल्प विकल्प. बुद्धीने सांगितलं, डॉक्टर काही बोर मारतो, या डॉक्टरचा धंदा असेल, त्या डॉक्टर नक्की कळत असेल का याला काही, आणि काय सांगेल, मला तर सगळं माहिती आहे. या सगळ्या गोष्टींमुळे 49 गेलेच. एकाने रजिस्टर केलं. कारण त्याच्या बुद्धीने ज्याने रजिस्टर केलं त्याला असं वाटतंय की मी माझ्या बुद्धीने केलं. नाही, त्याच्या बुद्धीने नाही केलं. त्याच्या बुद्धीमध्ये तो विचार भगवंताच्या विचारपटलातून आला. त्याची ती नीड होती, त्याचा तो स्ट्रेस होता, त्याचं ते
एन्झायटी होती, याच्यापासून मला मुक्ती मिळू शकते. गेलं ते गेलं 999 रुपये. विषय लक्षात आला की नाही? हे 999चं फिल्टर आहे. सगळ्यांकरता आहे, पण सगळ्यांनी इथे येऊ नये. विषय लक्षात आला की नाही? हे सगळ्यांकरता आहे, पण सगळ्यांनी इथे येऊ नये. जे येड्या गबाळ्याचं हे काम नाही, येथे पाहिजे जातीचे. कारण डगर है मुश्किल कठिन सफर है, मगर मुसाफिर जगा नहीं है. जो सोएगा बस वही खोएगा, जो सोएगा बस वही खोएगा, ये बात उसको पता नहीं है. डगर है मुश्किल कठिन सफर है, मगर मुसाफिर जगा नहीं. मन संकल्प विकल्प करतं आणि बुद्धी निवाडा करते. आणि ही बुद्धी तेव्हाच निवाडा करू शकते जेव्हा तिच्याजवळ विवेक असेल. काय असेल? विवेक. तुम्ही म्हणणार विवेक किस चिडिया का नाम है भाई? मला बुद्धी आहे व्यंकटेश. काय? दारू पिल्याने माझं लिव्हर खराब होतं. मला हे ज्ञान आहे. काय? दारू पिल्याने माझं लिव्हर खराब होतं, हे ज्ञान आहे मला. पण तरी पण मी दारू पितो. मग मी मनाचा दास आहे की बॉस आहे? प्रत्येक वेळेस तुमच्यातला जो विवेक आहे ना, तो सांगतो तुम्हाला, अरे नाही प्यायला पाहिजे होती, पिली गेली. विषय लक्षात येतोय का तुमचा? नाही प्यायला पाहिजे होती, पिली गेली. तुमचा विवेक प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो. पण तुमचं जे मन आहे, मन काय म्हणतं? ते चुप राह. आणि हे जे द्वंद्व चालतं ना, हे तुम्हाला थकवतं. ज्या वेळेस तुमच्याजवळ मेंटल क्लॅरिटी असेल, विवेक जे सांगेल तेच मी करणार, तेव्हा तुम्ही मनाचा बॉस बनतात. मग आता किती वेळा तुम्ही मनाचे दास बनलेत मला सांगू नका, तुमचं तुम्हाला माहिती. कारण मी ज्यावेळेस लग्न केलेलं नव्हतं त्यावेळेस मला मनीषा कोयराला आवडायची. जेव्हा ऐश्वर्या राय वर्ल्ड काय मिस वर्ल्ड झाली, तेव्हा मला ऐश्वर्या राय आवडायला लागली. नंतर आली कॅटरीना. कॅटरीनाचे पाय किती भारी आहेत. विषय लक्षात येतोय का तुमच्या? किती वेळा माझं पतन झालेलं आहे, कुठे माझं पतन झालेलं आहे हे मला माहित नाही. कुणाला माहितीये? कुणाला माहितीये? तुमचं तुम्हाला. आणि इथून तुम्ही ठरवलं पाहिजे मनाचा दास बनून जगायचं की मनाचा बॉस बनून जगायचं. आणि काही मूर्ख असे लग्न झाल्यानंतरही परस्त्रीकडे भोग वस्तू म्हणून पाहतात. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे, परस्त्री माते समान. आता हा विवेक आहे. पण तुम्ही मला सांगा, हा विवेक ज्यावेळेस तुम्ही रील्स बघता, ज्यावेळेस तुम्हाला ती राखी सावंत दिसते, ज्यावेळेस तुम्हाला पॉर्नोग्राफी दिसते, हा विवेक कुठे जातो तुमचा? कुठे जातो? त्यावेळेस आपण काय म्हणतो? कोणी बघत नाही, 5 मिनिटं बघून देतो, दरवाजा लावून देतो. अरे तू कोणाला फसवतोयस? यू आर चीटिंग युअर सेल्फ. येस ऑर नो? यू आर चीटिंग युअर सेल्फ. कारण तुझी बुद्धी, तुझ्या बुद्धीतला तो विवेक सांगतोय तुला काय? व्हॉट यू आर डुईंग इज रॉंग, बट स्टील यू आर डुईंग. मग तू मनाचा दास आहेस की बॉस? चॉईस इज युअर्स. हे जे ब्रह्मज्ञान आहे, जेव्हा तुम्ही ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया करतात तेव्हा तुमचा 2 गोष्टी वाढतात. सत्संगाने तुम्हाला विवेक प्राप्त होतो. सत्संगाने तुम्हाला काय प्राप्त होतो? विवेक. आणि विवेक म्हणजे काय? हे चांगलं आणि हे चुकीचं हे निदर्शनास आणून देणारी शक्ती आहे ती. विवेक ही शक्ती आहे. पण बऱ्याच वेळा या शक्तीला आपण काय करतो? दाबून टाकतो. आणि या शक्तीला दाबून आपण कोणाला प्राधान्य देतो? जे आपलं सुपरफिशियल माइंड आहे त्याला आपण प्राधान्य देतो. आणि मग हे काय झालं? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आता चित्त म्हणजे काय? तुम्हाला मन कळलं, तुम्हाला बुद्धी कळली, तुम्हाला चित्त म्हणजे काय?
इट इज अ मेमरी कार्ड. इट इज अ मेमरी कार्ड. पण आता हे सगळं पुढचं तुम्हाला माहिती आहे. ज्यांच्या करता होतं त्यांच्या करता प्रायोरिटी काहीतरी दुसरी आहे. तर लेट्स हो. तर चित्त म्हणजे काय? चित्त म्हणजे मेमरी, जुन्या तुमच्या आठवणी, आणि अहंकार तुम्हाला कळलेलं आहे. तर आज मला फक्त या 4च गोष्टी तुम्हाला समजावून सांगायच्या होत्या. हार्डवेअर अँड दिस इज सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर जर तुम्हाला मन वाटत असेल तर त्याचं नीट सायंटिफिक नाव आहे अंतःकरण. आणि अंतःकरण चतुष्टय, मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. दिस इज ऍक्च्युअली युअर सॉफ्टवेअर. अँड टुमॉरो वी विल लर्न अबाउट युअर सोल. श्री गुरुदेव दत्त.